आता पुढे काय लागणार? जिरा पावडर. जिरा पावडर. जिरे भाजून घेऊन मग पावडर केली का? जिरे भाजून घेतले. म्हणजे त्याचा रंग जो आहे तो जरा डार्क झालाय, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. स्वाद पण पुरे इतकी? हो बस. आता अनारदाना पावडर. आता अनारदाना पावडर ती घाला अजून एक चमचा. तुम्ही मला आहो जावो नाही म्हणाल का? काय मी फारच लहान आहे तुमच्यापेक्षा. म्हणजे मी जरी तुम्हाला म्हणत नसतो तरी तुम्ही आता आजी झालेले आहात. काय पुढे लागणार आहे? आता कांदा. आता कांदा बघा. हा कांदा आपण घातला. बर, आता हे एकत्रित परतून घ्यायचं का? जरा याला परतून घ्यायचं आहे जरा, म्हणजे खमंग वास येईल. त्यासाठी लागणारे हे मसाले आपण घातले आणि त्यात कांदा परतून घेतला. पुढे आता टोमॅटो घाला. आता हे मिक्स करता करता मला सांगा, तुमचा नातू आहे, नात आहे, ते फॉरेनहून तुम्हाला फोन करत असतील? हो, इंटरनेटवर बोलतो ना आम्ही. काय म्हणतात? बोलतात ना व्यवस्थित. काय करतेस आजी? माझी नात तर एकदम, तिला माहिती आहे ना भजनाला जाते मी, तर गेलीस का, क्लासला जातेस का, सगळं. हो सगळं. आणि तिला काही काही येतात पण म्हणता. आता हे मिक्स झाले. पुढे छोले घालायचे. बर, छोले आणि त्याच्यामध्ये ही सुद्धा डाळ, चणा डाळ सुद्धा आहे. तुम्ही नॉनव्हेज नाही ना खात? बर, म्हणजे आता काय झालं, मी एवढ्या करता विचारलं. तुम्ही म्हणालात हे सुकं आहे सगळं. ही ग्रेव्ही, हे मसाले पाहिल्यानंतर यात जर मॅरिनेट केलेलं चिकन किंवा यात जर मॅरिनेट केलेले पीसेस जर घातले तर कदाचित ते सुद्धा सुकं चिकन चांगलं होऊ शकेल. हो, त्याच्यात सोया चंक्स घालू शकतो आपण. म्हणजे किंवा नुसतं सोया चंक्स पण असं होऊ शकेल. बरोबर, पनीरचं होऊ शकेल. आणि ते मुलांना काट्याने खायला आवडतं ना, बरोबर, त्यांनी खाता येईल. बरोबर, ते चांगलं वाटेल. त्याच्यामुळे मिश्रण चांगली आहे, पण मलाही समजली तुमच्यामुळे. तुम्हाला तेच मला मदत करायला फार खरंच, पण मला हे सोया चंक्स तुम्ही विचारल्यामुळे सुचलं. बरोबर, ते आपण बॉईल करून घेतले. हो, मस्त होईल याची. आता उद्या घरी गेल्यानंतर करून पहा. पनीर आणि हे दोन झाले ना, एकदा पनीर करावं, एकदा सोया चंक्स करावं. बरोबर. काय आता पुढे करायचं? आता मीठ. बरं, ह्याच्यात अजून एक काळजी घ्यायला हवी की आपण ह्याच्या दोन्ही डाळी आधीच शिजून घेतल्यात, त्याच्यामुळे ते ढवळताना जरा काळजी घ्यायला पाहिजे, नाही तर त्यात तुटू शकतात आणि ते मिळमिळत होईल. बरोबर. हो ना. आता काय? आता थोडी कोथिंबीर घालायची आणि 2 मिनिटं परतायचं की डिश रेडी. डिश रेडी. आणि नंतर थोडीशी वर्ण घालायला ठेवा. वा वा वा. सर्व केल्यावर. वा वा वा. छोले क्वालिटी स्टाईल. आणि त्याचा जो आता सुगंध येतो ना, तो सुद्धा इतका क्वालिटी स्टाईलचा आहे ना. हे कशासोबत खाऊ शकतो आपण? पराठा, भटुरे, पोळी, चपाती किंवा मल्टीग्रेन ब्रेड आणला आणि तो जर टोस्ट केला तरी पण छोले पण फार छान लागतात. क्या बात आहे. असल्यामुळे कशाशी आपण खाऊ शकतो. पण तुम्हाला हे जर खायचं असेल तर पटकन लिहून घ्या छोले क्वालिटी स्टाईल साठी लागणारं साहित्य आणि कृती. छोले क्वालिटी स्टाईल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, भिजवून उकडलेले छोले आणि चणा डाळ, जिरेपूड, अनारदाणा पावडर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, जिरं, आलं, हळद, धणेपूड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, आल्याचे काप, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड, अनारदाणा पावडर आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये टोमॅटो, भिजवून उकडलेले छोले आणि चणा डाळ, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून छोले शिजवून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. एका बाजूला स्टीमर, मी इथे पाणी उकळायला ठेवलं आहे स्टीमरमध्ये, आणि इडली पात्रामध्येच हे जे दिंड आहेत ते आपण करणार आहोत. याच्यात जाणार आहे की क्रश केलेले जे धणे आहेत ते मी याच्यात टाकतोय. त्याचबरोबर लाल मिरची, थोडी हळद, त्याचबरोबर याच्यात जाणार आहे पत्ता गोबी. याला परतून घ्यायचं आहे गोबीला, आणि नंतर आपल्याला याच्यात पनीर टाकायचं आहे. आता सारण खरं सांगायचं ते आपल्यावरती आहे. याच्यामध्ये आपल्याला वाटेल तेवढी व्हरायटी याच्यात करता येईल. जर नुसतं मटरचं सारण करायचं असेल तर मटरचं पण सारण याच्यात छान लागेल, किंवा वेगवेगळ्या भाज्या याच्यात वापरता येतील. गोबी आहे, फरसबी आहे, फ्लावर आहे, ते पण आपल्याला इथे वापरता येईल. किंवा जर आपल्याला याला वेस्टर्न पद्धतीने काही करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या, ज्याच्यामध्ये इंग्लिश व्हेजिटेबल्स टाकून पण करता येईल. थोडे हर्ब्स वगैरे टाकून, लसूण, थोडंसं गार्लिक बटरमध्ये पण त्याला टॉस करून ते पण सारण खूप छान लागेल. आता याच्यात जाणार आहे
हे पनीर, किसलेलं पनीर टाकतो याच्यात. मीठ, बस. गॅस बंद केलेला आहे. थोडी याच्यात जाईल साखर, एक चिमूट, आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यात जाणार आहे लिंबाचा रस 1 चमचा. सारण तयार झालेलं आहे मस्त. आता आपल्याला याचे कणकेचे छोटे गोळे करून घेऊ आपण. याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत. चारही गोळे आपण लाटून घेतोय पहिले आणि आता त्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. सारणात आपण भाजलेले तीळ पण टाकून घेतोय. याच्यात आपण टाकणार आहोत थोडं बटर, म्हणजे स्टीम होताना हे बटर विरघळून या मिश्रणात जाईल. खूप मस्त टेस्टी लागेल. पाणी लावून त्याला चिटकवून घेतोय. सगळीकडे बंद करून नंतर परत शेवटचा फोल्ड. बस. आता याला स्टीमरमध्ये ठेवणार आहोत. त्याच्या आधी आपण याला या मोल्डला आपण खाली बटर लावून घेऊया, म्हणजे हे जे दिंड आहेत ते चिटकणार नाहीत. याला साधारणपणे आता आपल्याला एक 15 मिनटं स्टीम करायचं आहे छान, आणि नंतर कट करून सर्व करायचं आहे. सॉससोबत चालेल किंवा नुसतं खायला पण छान लागेल. मी याला स्टीम करून घेतो, शिजवून नंतर प्लेटमध्ये अरेंज करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पनीर पत्ताकोबी दिंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, किसलेलं पनीर, चिरलेला कोबी, मैदा, भाजून घेतलेल्या धण्याची भरड, बटर, ओवा, भाजलेले तीळ, काजूची भरड, जिरं, लिंबाचा रस, साखर, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, मीठ, ओवा, कच्चं तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, 1 चमचा काजूची भरड, भाजून घेतलेल्या धण्याची भरड, लाल तिखट, हळद आणि चिरलेला कोबी घालून मिश्रण परतून घ्यावं. कोबी परतल्यानंतर त्यामध्ये किसलेलं पनीर, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून सारण तयार करून घ्यावं. तयार सारणामध्ये भाजलेले तीळ घालावेत. तयार पिठाचे गोळे करून त्याच्या पोळ्या लाटून मध्यभागी कोबीचं सारण भरून त्यामध्ये बटर घालून पोळीच्या सर्व कडा नीट बंद करून त्याचं दिंड तयार करून घ्यावं. तयार पनीर पत्ता कोबी दिंड स्टीमर मध्ये इडली पात्राला बटर लावून त्यावर ठेवावं आणि वाफवून सर्व करावं. आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे मटर गोळे ब्राऊन राईस. आता जी रेसिपी आहे ती आहे ॲपल लापशी हलवा.